फरार आरोपी निदा खानचे वैद्यकीय कागदपत्र समोर आलेली आहेत। 13 एप्रिल रोजी मुंबईमधील एका डॉक्टरकडून तिने वैद्यकीय प्रमाणपत्र घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। फरार असताना निदा खान मुंबईमध्ये उपस्थित होती का असा मोठा प्रश्न पोलीस तपासात निर्माण झालेला आहे। डॉक्टरना प्रत्यक्ष तपासणी न करता प्रमाणपत्र दिल्याचा संशय व्यक्त होतोय। या कागदपत्रांमुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान निदा खान ज्या रुग्णालयामध्ये उपचार घेत होती त्या रुग्णालयातील डॉक्टरांशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी विकास काटेंनी पाहूयात। नेमकं कारण होतं निदा खान या ठिकाणी येत होत्या, काय सांगायला संदर्भात? ती माझ्याकडे दोनदा आली होती 11 एप्रिल आणि 13 एप्रिलला. प्रेग्नन्सी आहे. तिने मला तिच्या किट्स दाखवल्या घरी केलेला टेस्ट प्रेग्नन्सीच्या. नॉर्मल प्रेग्नन्सीच्या ट्रीटमेंट दिल्या मी ना. नंतर ती माझ्याकडे शेवटच्या 13 एप्रिलला आली आणि प्रॉब्लेम होत आहे तिला ट्रॅव्हलिंगमध्ये, वीकनेस आहे, गिडीनेस आहे, हे सगळं सांगितलं तिनं आणि तर थोडा रेस्ट पाहिजे मॅडम असं सांगितलं. तर मी तिला 1 वीकचा रेस्ट प्रिस्क्राईब केला. तिने विचार केला की 2 आठवडा नाही तर जास्त मिळू शकते का लीव्ह. तर मी सांगितलं नाही, 1 आठवड्यानंतर परत येऊन दाखवा, असेस करणार मी, वाटलं तरच देणार एक्सटेंड करून लीव्ह. फर्स्ट व्हिजिटला तिचे हस्बंड आले होते सोबत आणि सेकंड व्हिजिट जेव्हा 13 एप्रिलला आली तेव्हा एकटीच आली होती आणि हे सगळं सांगितलं तिने की ट्रॅव्हलिंगमध्ये प्रॉब्लेम येत आहे, पोट दुखते आणि गिडीनेस आहे, वीकनेस आहे, हे सगळं सांगितलं. त्याच्यासाठीच लीव पाहिजे होते. हमारी ड्यूटी है कि अगर पेशेंट को नीड है तो हम देते हैं लीव एज अ डॉक्टर। अभी वो किसको कौन मिसयूज करता है, दैट इज नॉट आवर हम लोग नहीं मालूम कर सकते वो चीज़। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, मुंब्रा, ठाणे।